जिजाऊंनी नानू वस्तादांना विचारलं, मग काय मग नानू वस्ताद, आमच्या 12 राजांना तुम्ही काही शिकवलं आहेत का? नानू वस्ताद हे म्हातारे होते, पण त्यांच्या म्हातारे जरी असले तरी त्यांच्या हाडात खूप बळ होतं. नानू वस्ताद म्हणू लागले की हो हो राणीसाहेब, आम्ही त्यांना शिकवलेलं आहे, धावतोच की आता काय शिकवले आहे ते. नानू वस्तादांनी सूचना दिल्या आणि सर्वांना बाजूला सरकायला सांगितलं. नानू वस्ताद शिवाजींना म्हटले, राजे घ्या हातात तलवार. आणि नानू वस्तादांनी त्यांनी हातात तलवार घेतली आणि खेळ हा त्यांच्या दोघींत सुरू झाला. शिवाजी हा नानू वस्तादांवर चाल करत होता आणि ते चाल नानू वस्ताद झेलत होते. असा खेळ त्या दोघांमध्ये चालू होता आणि हा खेळ सारे लोक हे बघत होते, सर्वजण. आणि नंतर मग त्या चौकामध्ये दोन केळींचे मोहने आणले गेले आणि जिजाऊंच्या समोर 8 हाताच्या अंतरावर हे सगळ्या गोष्टी ठेवल्या गेल्या. आणि शिवाजी हे त्या केळींच्या मधोमध उभे राहिले आणि ते सगळे पूर्ण जे काही सदरेवर जे काही लोक बसले होते हे त्यांना निरखत होते. शिवाजी हे दानपट्टा घालून खाली बसले आणि मासाहेबांना त्यांनी मुजरा केला. दादोजींनीही त्यांना मुजरा केला आणि या दोघींनी त्यांचा मुजरा स्वीकारला. त्यानंतर हे शिवाजीराजे उठले आणि ते दानपट्टा हे दोन्ही बाजूंनी हे खेळू लागले, तर हात फिरवू लागले आणि त्यानंतर त्यांनी दोघी केळींचा अंदाज घेतला आणि जोरात असा वार केला. पण त्या वार केल्यानंतर दिसत होते की त्या केळी तशाच होत्या आणि ह्या अशा गोष्टी बघून लगेच जी काही सई ही कौतुकाने या सगळ्या गोष्टी बघत होती ती उद्गारली की आणि ती हसू लागली की या केळी, तिचं असं म्हणणं होतं की या केळी जर त्या वार केल्या तर त्या पडल्या पाहिजे असं म्हणून, आणि त्या पडलेल्या दिसत नव्हत्या, तर त्यामुळे ती हसू लागली. जाऊ ह्या सईबाईकडे बघत नानू वस्तादांना सांगितलं की नानू वस्ताद, आपल्या राजांनी काय केलंय हे जरा सईबाईंना दाखवा. तर नानू वस्ताद गेले आणि त्या दोन्ही केळींना थोडासा असा हात लावला आणि त्या दोन्ही केळी या मध्यभागी मधून पडलेल्या होत्या, कापल्या गेलेल्या होत्या. तुटलेल्या केळी बघून सईबाईचे डोळे विस्पारले आणि ती म्हणाली, अगो बाई, आणि तिने तोंडाला पदर लावला. हे सारे बघून सगळेजण हसू लागले आणि लाजलेल्या सईबाईला जवळ घेत मासाहेब म्हणाल्यात की चालेल का सईबाई हा तुम्हाला नवरा? लाजलेल्या सईबाई या एकदा मासाहेबांकडे बघत आणि नंतर दुसऱ्या वेळेस शिवाजींकडे बघितले आणि त्या म्हणाले की हो चालेल मला. मासाहेब हे ऐकून गोऱ्यामोऱ्या झाल्या आणि त्यानंतर सईबाईला ते म्हटले की हट गदडे, असं कोणी हो म्हणून सांगता का सगळ्यांसमोर?